मीच हो जावं बापू, येऊ की? अहो मामी, तुम्ही? बरं बरं, आतमध्ये या, बोलूया. 4 दिवस राहू शकते ना मी तुमच्या घरी? का हो मामी, काय नाही, झालं? पोरं भांडून घराच्या हो बाहेर का? काढून टाकले. बरं बरं, आता उगली खाय लेकीच्या घरी 4 दिवस राहू. ठीक आहे, तुम्ही बसा, दुसरीकडे मी बघा ज्योतीला मला. बोलवतो आतमध्ये. चालेल ना तुमच्या घरी राहिल्या ना? अहो असं काय म्हणताय मामी, तुम्ही बसा. बरोबर. हा हा, बसते बसते. ऐकलेस का ज्योती? ते आई आली गावाकडनं, काहीतरी भांडणं झालेत म्हणून गावाकडं. ते काय घरा पडलेलं दिसतंय, तर काय झालं की विचार त्यांना जरासं, विचारपूस कर त्यांची. तुमचं करू इथं नाकी नव येते मला. हा, आणि अजून त्या आल्यात का इथं करायला? त्या भावा बिवाला काय होतं ना, बरं करतात भांडणं करून. अगं जरा हळू बोल, एवढी काय? जी खोती काय मीच घेतली काय करायला सगळ्यांचं? ते काय नाही, मी काय मला सांगायला काय गरज नाही, मीच बोलते अगं नको त्यांच्याशी. बोलू, ऐक जरा. अगं नको बोलू, अगं नको बोलू, ऐक जरा. काहीच होत नाही, मीच बोलते तर त्यांच्याशी. जा आता जा. अगं आई तू? अगं आई तू होय ते मला नव्हतं माहित. अगं बस ना आई, ऐक ना, बस ना. अगं मला वाटलं सासूबाईच होईत. अगं त्या 2 भावावर आणि तुझ्यावर संस्कार करायला माझ्याकडून काहीतरी चूक झाली असं ना अगं. हा, उगं ती लोक घराच्या बाहेर काढल्यात. लेक तरी समजून घेईन मला, 4 दिवस तरी ठेवून घे म्हणून आलो होतो ग तुझ्याकडे. राहू दे राहू दे. अगं आई तसं म्हणायचं नव्हतं अगं मला. राहू दे माय, राहू दे. लोक घरातून हकलला म्हणून लेकीकडे आली. लेक पण माझी आई आली म्हणून खूप बघणार तर गेली डोळ्याने. कोण कोणाचं होत नाही, स्वतःच्या अंगलट आलं की स्वतःच भोगावं लागतं.